किती उदासी होती मजवरी, आज मला कळली. मला सोडूनी व्याघ्र पिलावर दृष्टी तुझी वळली. प्रभू रे दृष्टी तुझी वळली. जगात प्रत्येकाचं ध्येय महानुभाव साधका व्यतिरिक्त, परमेश्वराच्या भक्ता व्यतिरिक्त सर्वांचं एकच ध्येय आहे, पैसा कमवायचा, सुख शांती लाभण्यासाठी. तो पैसा कमवत असताना दिवस रात्र मरमर 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 12 तास 24 तास 18 तास ओव्हर टाइम पार्ट टाइम करून पैसा मिळवणे हे एकच ध्येय लोकांचं सध्या झालेलं आहे. खरं तर मी मागेही सांगितलं, काहीसा कोरोना हे संकट आलेले जगावरती वाईटच आहे, मात्र प्रत्येकाला पैशाची गरज किती आहे ही जाणीव या कोरोनाने करून दिलेली आहे. की आपला जो अट्टहास आहे, प्रयत्न हा बराचसा अनाठायी आहे, एवढं मरमर करायची गरज नाहीये असं काहीसही या कोरोनाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हल्लीचा जर आपला विचार केला ना तर आपण लक्ष्मी दास झालेलो आहोत. एक असतो लक्ष्मी दास आणि एक असतो लक्ष्मीकांत. एक असतो लक्ष्मी दास म्हणजे लक्ष्मीलाच पैशाला सर्वस्व मानून त्याच्याच अधीन झालेला, आणि दुसरा असतो लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीचा उपभोग घेणारा, पैशाचा उपभोग घेणारा, पैशाचा मालक. आपण सर्वांनी जर विचार केला, नीट निरीक्षण केलं तर आपण लक्ष्मी दास आहोत का लक्ष्मीकांत आहोत? तर आपल्या बहुतांशी आपलं उत्तर असं असेल की आपण लक्ष्मी दास झालेलो आहोत, पैशाच्या अधीन झालेलो आहोत. सतत फक्त मिळवणे, फक्त मिळवणे मिळवणे मिळवणे. आज माझ्याकडे ₹1,00,000 ते 2,00,000 कसे होतील त्याच्यासाठी मरमर, 2,00,000 झाले ते 5,00,000 कसे होतील त्याच्यासाठी मरमर. प्रगती हवी. प्रगतीची व्याख्या नेमकी काय? फक्त पैसा आला, 5,00,000च्या जागी 10,00,000 झाले, 5,00,000च्या गाडीऐवजी 15,00,000ची गाडी आली, म्हणजे आपण खरंच श्रीमंत झालो का? सुखी झालो का? समाधानी झालो का? याचा विचार जर केला ना तर ज्याच्या दरवाजामध्ये 1-2 करोडच्या गाड्या 2-2 4-4 उभ्या आहे ना, तोही बीपीनी शुगरनी त्रस्त आहे. त्यालाही भीती वाटते, त्याला झोपही येत नाही. मग फायदा काय त्या पैशाची? पैशानं सुख मिळतं का? समाधान मिळतं का? पैसा गरजेचा आहे का? हो, नक्कीच आहे, पण किती? आपल्याला तो जगण्यासाठी उपयोगाचा आहे, पण किती आहे नेमका? लक्ष्मीकांत करणारा का लक्ष्मी दास बनवणारा? याचा विचार कर. त्या लक्ष्मीकांत आणि लक्ष्मीदास यातला महत्वाचा फरक हा आहे की जो लक्ष्मीचा दास असतो तो फक्त पैसा साचवून ठेवतो, साठवून ठेवतो, त्याचा योग्य वेळी योग्य उपयोग विनियोग करत नाही, वापर करत नाही, स्वतःसाठी करत नाही, कुटुंबासाठी करत नाही आणि समाजासाठीही करत नाही. आणि जो लक्ष्मीकांत असतो तो योग्य वेळी योग्य जागी त्या पैशाचा वापर करतो. आचार्यांनी हेच तर केलंय ना. आचार्यांच्या लक्षात आलं का दुष्काळ पडलेला आहे, आपल्याकडे जो दान दक्षिणेचा आलेला 2 पैसा आहे, थोडाफार पैसा आहे, तो जर आता मार्गासाठी पचन करून वापरला नाही तर त्या पैशाचा फायदा काय? त्या द्रव्याचा उपयोग काय? जर आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, आपण देवधर्म दानधर्म समाज कार्यासाठी तो जर उपयोगी लावत नसेल तर तो पैसा उपयोगाचा काय? शेवटी काय नेणारे गड्ड्याच्या गड्ड्या. अंतिम समयी मरण झाल्यानंतर आपण सोबत काही नेणार आहे का? नाही नेणार ना. हे प्रत्येकाला कळतं, सर्वांना माहिती. म्हणून लक्ष्मीकांत, लक्ष्मीदास नव्हे. योग्य वेळी योग्य त्याचा उपयोग करणं, वापर करणं याला महत्व आहे. आपलं 99% सगळ्या जगाची मरमर, सगळ्या लोकांची मरमर जी आहे ती याचसाठी आहे. आपलं तरुणपण अख्खच्या अख्खं फक्त पैसा मिळवण्यात. आणि खरं सांगू का, ही पैसा मिळवायची हाव संपतच नाही. वयाची 70 आली तरीही पैसा कमवायची हाव जात नाही.
पैसा कमवावासाच वाटतो, सुटत नाही. मग आपण तारुण्य घालवतो पैसा कमवण्यासाठी आणि नंतर पैसा घालवतो शरीर कमवण्यासाठी. पहिल्यांदा शरीर घालवतो, तारुण्य घालवतो कशासाठी? फक्त पैसा मिळवण्यासाठी. एक पैसा पैसा पैसा. आणि नंतर असा वेळ येतो की शरीर जेव्हा हातातून निसटून जातं, तारुण्य जेव्हा निघून जातं, त्यावेळेस पैसा ते तारुण्य टिकवण्यासाठी, पैसा ते अवयव टिकवण्यासाठी, शरीराची काळजी घेण्यासाठी घालावा लागतो. काही फायदा नाही त्याचा. योग्य वेळी योग्य वापर करणं हाच एकमेव उद्देश किंवा हाच एकमेव त्या पैशाचा वापर केलेला असावा. पैशाने माणूस माजतो, अहंकारी होतो. पण त्याचा जर विनियोग व्यवस्थितरित्या करत असू ना, तर तो पैसा हा माज अहंकार उत्पन्न करण्याचं साधन नव्हता, तो सेवेचं साधन होतो. पैसा हा सेवेचं साधन झालं पाहिजे. तो ऊर्ध्व परमेश्वराकडे जाण्याचं साधन झालं पाहिजे. आमचे पंडित माहीम भट्ट रोज 3.5 आसू सोन्याचा व्यापार करायचे, सोनार होऊन सोन्याचा व्यापार करायचे आणि 3.5 आसू देवाच्या श्री प्रभू बाबांच्या सेवेला उपयोगी न्यायचे. पैसा हा आपल्या उद्धारासाठी उपयोगी ठरावा. मार्गात पंगत करण्यासाठी, दुष्काळात जर कोरोनाचा काळ आलेला आहे त्यावेळेस जर पैशाचा उपयोग आपण घेणार नसू, दानधर्म करणार नसू, तर त्या पैशाला काय करायचंय? काय कामाचा काय तो? पैसा कमवण्यासाठी मरमर करताना आपण नातेवाईक दूर करतो, आपले सगळे सोयरे संबंधी दूर करतो, मित्र परिवार दूर करतो, दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा पैसा काहीसा मिळतो ना, तेव्हा मात्र आपल्यापाशी सगळे सोयरे नातेवाईक हे दूर झालेले असतात. बरं, राहिली प्रश्न, याच जन्मात आपण एकटाच पैसा जमा करतोय का? सगळेच करताय, सगळेच मरमर करतात. याच जन्मात करतोय का? अनंत जन्मात तेच करत आलोय. अनेक मागच्या जन्मातही पैसा मिळवण्यासाठी काम केलं, जन्म दिला अख्खा. आपला प्रॉब्लेम हाच झालेला आहे. आपण उपभोगी सत्ता आहे, आपल्याकडे मालकी हक्क नाहीये. जसा एखाद्या बँकेतला कॅशियर दिवस रात्र नोटा मोजतो, फक्त नोटा मोजतो, पण ती नोटा त्यानं करोडोना जरी नोटा मोजल्या तरी त्याच्या उपयोगाची जी महिन्याच्या शेवटी मिळणारी विशिष्ट रक्कम आहे तीच आहे. तसंच आपलं आहे. मात्र याची जाणीव होणं गरजेचं आहे की आपल्याकडे पैसा कुणाकडेच कधीच टिकून राहणार नाही. श्लोक संस्कृतचा आहे, महत्वाचा आहे, आवडीचा पण आहे. कराग्रे वसती लक्ष्मी, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले च गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हातांचं महत्व, स्वतःच्या मनगटात असलेली ताकद सांगणारा हा श्लोक आहे आणि देवाचं वास्तव्य सांगणार आहे. पैसा हा हाताच्या बोटावरती राहतो, तो मध्ये नाही राहत. बघा तुम्ही कधी पैसे देताना बघा, घेताना बघा, मोजताना बघा, बोटाच्या टोकावरती राहणारा पैसा आहे. कराग्रे वसती लक्ष्मी, लक्ष्मीचा अर्थात पैशाचा, धनाचा वास हा या बोटाच्या टोक्यावरती. आणि बोटाच्या टोकावरती राहणारी वस्तू किती काळ टिकते? अल्प विचार करा, खूप मोठा विचार करा. करमध्ये सरस्वती, सरस्वती विद्या ज्ञानाचा वास इथं आहे. करमूलेच गोविंदम, मनगटामध्ये देवाचा, गोविंदाचा, श्रीकृष्णाचा वास आहे. प्रभाते करदर्शनम, ही तुमच्या हातात, मनगटात, ज्याच्या मनगटात ताकद आहे ना, तो काही कमवू शकतो म्हणतात ना. तसंच ज्याने देवाला धरून ठेवलेले, ज्याचं मनगट मजबूत, तो कितीही वजन उचलू शकतो. तसंच ज्याने देवाला पक्क धरून ठेवलेले, त्याला पैसा आणि विद्या म्हणजे ज्ञान सहज मिळणार. ज्याचं मनगट मजबूत आहे, ज्याचं मनगट मजबूत आहे त्याच्याकडे या दोन्ही गोष्टी मजबूत राहणार आहे. मात्र ज्याचं मनगट ढिल्ल पडलेलं आहे त्याच्या या गोष्टी मजबूत राहणार कशा राहतील? त्यांच्या नाही राहणार. म्हणून पैसा हे अध्यात्मात परमेश्वराच्या कडे जाण्याचं, उद्धार करण्याचं साधन होणं गरजेचं आहे. म्हणून लक्ष्मी कांत व्हायचं आहे, लक्ष्मी दास नाही व्हायचं. आपण एकटाच
पैसा कमवतोय का नाही. प्रत्येकाला वाटतं मी माझ्या गावामध्ये सगळ्यात श्रीमंत व्हावं, जिल्ह्यात व्हावं, राज्यात व्हावं, देशात व्हावं, जगात व्हावं. बरं, जगात 1 नंबरचा पैसे टॉप 5 टॉप 10 मध्ये आल्यावर समाधान लाभतं का नाही. मी कायमचा त्यात टिकून राहिलो पाहिजे. अरबपती खरबपती मध्ये मी टिकून राहिलो पाहिजे, त्यासाठी मरमर. आणि जर 10व्या नंबरला असेल तर मी जगातला 1 नंबरचा श्रीमंत झालो पाहिजे. बरं, 1 नंबरचा श्रीमंत झाल्यावर समाधानी नाही. माझी ती 1 नंबरची श्रीमंती टिकून राहावी. मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस राहावं याच्यासाठी पुन्हा मरमर करावं लागते. बरं, ती मरमर तरी तेवढ्यावरती थांबवत असेल तर त्या पैशाच्या मुळे अनेक शत्रू निर्माण होतात. आणि त्या शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी पुनश्च बॉडीगार्ड, सुरक्षा कवच, Z+ किती प्लस सुरक्षा. याला सुखी म्हणायचं, याला समाधानी म्हणायचं. योग्य वेळी योग्य पैशाचा विनियोग करणं. या पैसा कुठलंही साधन आपल्याला त्या विशिष्ट ठिकाणापर्यंत पोहोचण्याचं माध्यम साधनच असतं. जसं तुमच्याकडे बाईक आहे, मोटरसायकल आहे, 4 व्हीलर आहे, ती तुम्हाला तुमच्या घरून निघून तुम्हाला जिथं जायचं तिथं पोहोचवण्याचं साधन आहे. त्या गाडीला तुम्ही पार्किंग मध्येच लावता ना, का स्वतःच्या हॉलमध्ये बेडरूम मध्ये घेऊन जाता. तिने ऑफिस मधून घरी पोहोचवलं, जिल्ह्याच्या ठिकाणाहून आपल्या गावाला पोहोचवलं म्हणून आपण तिला काय बेडरूम मध्ये आपल्या घरात घेऊन जातो का नाही. तिची विशिष्ट जागा आहे. तशी पैशाची जागा, ती जागा ओळखणं गरजेचं आहे. पैसा हा माध्यम समाज जोडण्यासाठी आहे. पैसा हा माध्यम देवधर्म जोडण्यासाठी. पैसा हा माध्यम इतरांच्या उपयोगी जाण्यासाठी आहे. माझ्या ताटात जर 100 पदार्थ असतील माझ्याकडे असलेल्या पैशाने, आणि मला जर शुगर असेल, BP असेल, त्यातले मी खाऊ शकत नाही, त्या 100 पदार्थांचा उपयोग काय. पण माझ्या ताटातले मी पदार्थ इतरांना, जो भुका आहे, जो उपाशी आहे, ज्याला गरज आहे भोजनाची, त्याला दिलं ना तर तुमचं पोटही भरतं. देतो तो देव, खातो तो राक्षस. पैशाचा स्वतः जो उपयोग घेतो, उपभोग घेतो, तो राक्षसाच्याच प्रजातीतला म्हणावा. अति नॉर्मल व्यवहारात जगत असताना पैशाचा उपयोग आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी लागणारच आहे, तो घ्यावाच लागेल. मात्र त्याचा उपभोग फक्त माझ्यासाठी 20-25 लाखाची गाडी, दुसऱ्याला स्वतःच्या मुलाला देत असताना श्रीमंतांकडे प्रॉब्लेम काय होतो, श्रीमंतांच्या मुलांना देत असताना खूप देतात आणि नोकराला अगदी पगार अल्प असतो. तुमची कामं, तुमची रेग्युलरची कामं ज्यांच्या हातात आहे ते जर संतुष्ट नसतील तर तुमची कामं व्यवस्थित होतील का. आपल्याला पैसा हा आपल्यासाठी आहे, आपण पैशासाठी नाही. पैसा हा आपल्यासाठी आहे, आपण पैशासाठी नाही, याचं भान ठेवणं गरजेचं असतं. ते जर भान राहिलं नाही तर माणूस कळत नकळत हळूहळू लक्ष्मी दास होऊन जातो. आणि मग तो लक्ष्मी दास, ती लक्ष्मी, तो पैसा आपल्याला इतका अंकित करतो की माणुसकी विसरायला भार पाडतो. सगळ्यांना तुच्छ लेखायला लागतो. हड, तो माझ्या पुढे काहीच नाही. चल का रे, इथं कुठे आला, चल बाजूला, तुला काय स्टँडर्ड कळतो, ब्रँडेड कळतो का. आणि ती गोष्ट माणसाच्या जीवनासाठी घातक असते. समाधानासाठी, शांतीसाठी, मोक्षासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी घातक असते. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पैशाला सांगत असताना द्रव्य हे स्वतःच्या अस्तित्वाने माज उत्पन्न करतं, अहंकार उत्पन्न करतं, स्वतःला मदमस्त बनवतं, माणसाला अहंकारी बनवतं. कुठे, खिशात असल्यावर का नाही, तो बँकेत जरी ठेवलेला असेल, कुठे पुरून जरी ठेवलेला असेल, घरच्या लॉकरमध्ये जरी ठेवलेला असेल ना तर कॉलर टाईट राहते. पैसा हा खूप, जर त्याचा योग्य वापर केला नाही तर खूप घातक आहे, नरकाला नेण्याचं साधन आहे. धर्मापासून, देवापासून पैसा दूर करू शकतो, मात्र तोच पैसा मघा सांगितलं असं माहीमभट्टांसारखा ईश्वराकडे नेण्यालाही उपयोगी ठरतो. तोच पैसा देवाच्याही उपयोगी जाऊ शकतो, मात्र देण्याची दानत असेल तर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासातील एकायसांचं उदाहरण, जेव्हा लखुबाईसा नावाच्या
भक्तबाईंना देवाच्या ठिकाणी देवाला उपहार करायचा असतो, भोजन द्यायचं असतं, मात्र इच्छा खूप असती, जवळ पैसे नसतात, आणि मग काहीसं कर्ज काढून ते देवाला भोजन देते. त्यांची मैत्रीण, त्यांची ओळखीची असलेली एका इसाकडून 2 आसू घेतात आणि देवाला भोजन देतात. काही दिवसांनी त्या 2 आसू लखुबाईसांना एकाईसा परत मागतात. लखुबाईसा सांगते, बाई ग, सध्या माझ्याकडे नाहीये, काही दिवसांनी आले की मी तुला परत देईल. ती सांगते, नाही, मला आत्ताच हव्या. देव स्वतः गॅरंटी देतात. ती पैशाच्या मागे लागलेली असते. एकाईसा, मला आत्ताच हव्या. देव म्हणतात, अगं बाई, मी नंतर तुला देईल, त्याचं पुण्य देतो. नाही, मला माझे पैसेच हवेत. देव नाराज होतो, परमेश्वर नाराज होतो. आणि मग आचार्य नागदेवांना 50-60 किलोमीटर असलेल्या सावखेड्याला पाठवतात. तिथे असलेला एक भाग्यवान जीव, खूप 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 भाग्यवान, जो देवाच्या प्रेमपदाला पात्र, फक्त पात्रच नाही, झालंच त्याला देवाचं प्रेम, कारण तो देवाच्याही उपयोगी आहे. ज्या देवाने ही सृष्टी निर्माण केली, ज्यानं माणिक रत्न मोती तयार केले, ज्यानं सोन्याची कान निर्माण केली, हिरे निर्माण केले, आणि जो सांगतो, बाई आम्हाला इच्छा नाहीये, नाहीतर इथं सोन्याच्या कढया भरलेल्या आहे, आम्हाला इच्छा नाही, नाही ते सगळं जग आम्ही सोन्याचं केलं असतं. त्या देवाला जेव्हा 2 आसू लागतात, त्यावेळेस आचार्य नागदेवांना त्या भाग्यवान एलम भट्टाकडे पाठवून मागून घेतात. तोही भाग्यवान असतो. तो सांगतो, आचार्य व नागदेवा, ही घे सोन्याची थैली, जी मोहरांची सोन्याचे नाणं असलेली थैली आहे, पिशवी ही त्याच्यात देतात आणि पाहिजे तेवढ्या घे. आचार्य नागदेव फक्त 2 देवाने सांगितलं म्हणून 2च उचलतात आणि घेऊन येतात आणि देवा त्यांना देऊन टाकतात. कुणाला? एकाईसांना. तो भाग्यवान एलम भट्ट आपण होण्याचा प्रयत्न करायचा. देवाला जेव्हा पाहिजे, देवधर्मात जेव्हा मार्गाच्या उपयोगात आहे, साधू संतांच्या उपयोगात आहे, समाजाच्या उपयोगात आहे, तेव्हा त्याचा वापर केला ना तर ते वाढतंच, त्याच्यात शंकाच नाही. ते द्रव्य, ते पैसा, धन वाढतंच. आमच्या श्रीकृष्ण महाराजांनी तर प्रतिज्ञा दिलेली, मेरे लिए खर्च करके तो देख, मेरे लिए खर्च करके तो देख, तेरे लिए कुबेर के भांडार न खोल दूं तो कहना. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले, तू फक्त उभा राहा, तुला जे पाहिजे ते मिळेल, द्रव्याच्या राशी ढिगाच्या ढिगा आम्ही देऊ, तू परमार्गाच्या देवधर्माच्या कामासाठी उभा राहा. हे अभय वचन, ही प्रतिज्ञा देवाने आपल्यासाठी घेतलेली, आणि आपण त्याच्या मागे पळतो. पैशाच्या मागे पळालं ना, तो आणखीन माझ्या मागे ये 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 खेळवतो. तो आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करा, तो तुमच्या पाठीमागे येतो, पण त्याला वेळ लागतो, सोसावं लागतं. तेवढी मनाची तयारी हवी. योग्य वेळी, योग्य जागी, योग्य तसा पैशाचा उपयोग करणं, धनाचा उपयोग करणं, हाच खरा पैसा कमवण्याचा उद्देश असावा. आणि हीच खरी त्या कमवलेल्या पैशाची चीज होणं, सफलता आहे. नाहीतर मग बँक बॅलन्स वाढतोय, बँक बॅलन्स वाढतोय वाढतोय वाढतोय, आणि इकडे सुख समाधान घटतंय घटतंय घटतंय. ज्या बँकेत पैसा टाकला तिथून नेला तर काय, शेअर मार्केटमध्ये गुंतवला ते बुडले तर काय, जागा घेतली जागेचा भाव कमी झाला तर काय. पैसा हे देवाजवळ जाण्याचं साधन असावं. पैसा हे दुसऱ्यांच्या भुका मिटवण्याचं साधन असावं. पैसा हे दुसऱ्यांना पांघरून देण्याचं साधन असावं. पैसा हे दुसऱ्यांना छत देण्याचं साधन असावं. पैसा हे लोकांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं साधन असावं. दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देण्याचं साधन जर केलं तर त्याला या जगात कोणीच वाचू शकणार नाही, कोणीच वाचू शकणार नाही. साधन आहे ते, खरंच साधनच आहे, जगण्याचं साधन आहे. पैसा म्हणजे सर्व काही नाही. तुम्ही बिना पैशाचे घरून निघालात तरीही तुमचं अडत नाही, बाजारात खरेदी करायला नव्हे. जर तुम्ही पायी निघा आणि पैसा 1 रुपया नसू द्या, अडत काहीच नाही. हा अनुभव घेऊन बघा. एखाद्या दिवशी असं ठरवा की मी बिना पैशाचं आज घरातून निघणार. हे मनाची खूप तयारी लागेल त्याच्यासाठी, अर्थातच मनाची खूप तयारी लागेल. मी बिना पैशाचं आज घरातून निघणार, मिळेल त्या गाडीने मिळेल तसा जाईल, त्रास होईल, 4 जण हडहड करतील, पण 5वा जण तुम्हाला हात देईल. तुम्ही जर स्टँडवर गेलात, कुणाला हात दिला,
तुम्हाला रिक्षावाले, ऑटोवाले, बसवाले घेणार नाही. मात्र कुणाला हात दिला, बाबा तिथपर्यंत सोड, तो घेऊन जाईल. कुठल्या हॉटेलमध्ये गेला, तुम्ही जर हॉटेलमध्ये गेला 3, 4, 5 हॉटेलमधून हुसकून देतील, 6वा मात्र तुम्हाला थोडं तरी खायला देईल. चहा पाहिजे, फुकटचा चहा पाहिजे, तो 1 रुपयाची अपेक्षा करणार नाही. जग खूप चांगलं आहे. आपण त्या पैशाला सर्व समजून बसलेलो असतो. तुम्ही 5 नाही 10 दिवसाचा दौरा, टूर तसाच करून येऊ शकता. मात्र तिथे आपल्याला ही जाणीव असावी की मला हा अनुभव घ्यायचा आहे. पैसा 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 जे आपण करतो, धन 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 जे करतो ना, ती काहीच नाही, अनाठही वाटतं. गरजेचा किती आहे तो धन 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 करताना तो दन 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 मारतो. तुम्हाला आपल्याला दन दन मारतो. आपल्याला ते ठोके कळत नाही. आपली झोप उडवतो, आपली भूक पळवतो, तो पैसा पळवतो. आणि भूक भागवतोही तोच, झोप देतोही तोच. कुठल्या अर्थाने? समाधानी असल्यावर. जेव्हा तुम्ही कुणाच्या तरी तुमचे 2 पैसे उपयोगात जातात ना, त्यावेळी शांत झोप लागते. हा, मी कुणाच्या तरी आज उपयोगाला गेलो, कुणामुळे तरी, माझ्यामुळे कुणाची तरी आज भूक मिटली, हे समाधानही तोच देतो. पैशा वाचून आडत काहीच नाही आणि पैशा वाचून धकत काहीच नाही असं म्हटलं जाईल. मात्र जेवढं आपण समजतो तेवढं नाही. जेवढं आपण मरमर जी करतो ना, स्वतःचं शरीर, स्वतःचं कुटुंब गमावून, स्वतःचे आप्तेष्ट गमावून जे करतो ना, तेवढं महत्व नाहीये त्याला. तेवढं महत्व नाही. जुन्या काळी कुठे प्रत्येकाकडे पैसाच पैसा होता. आणि आज खेडेगावात बघा तुम्ही, जर आजही खेडेगावात गेल्या 50 रुपयासाठी मोहताज असतात त्या खेडेगावातले लोक बऱ्याचशा. मात्र आडत नाही त्यांचं. तिथे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे जे पैशाचं खूप सारं थोतांड हा जो पैशाचे खूप महत्व वाटतंय, पैशाचा जो भडीमार झालेला आहे हो मोठ्या शहरांमध्ये, मेट्रो सिटींमध्ये, शहरांमध्ये जास्त आहे. खेडेगावात एकमेका सहाय्य करू अशा पद्धतीने 99% निदान 90% तरी जीवन चालू असतं. शहरामध्ये तुम्ही मॉलमध्ये गेलात, किती खरेदी करा तुम्ही, 20,000ची करा आणि उद्या देतो, ते म्हणतात उद्याच सामान खरेदी करायला या. खेडेगावात 50 रुपये किराणा आणला, देतो नंतर, चालतं. खूप या छोट्या छोट्या गोष्टी जर केला तर पैसा आपल्याला सर्व काही देणारा नाही. पैसा हे साधन आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पैसा साधन आहे, साध्य नव्हे. जन्माचं, जीवनाचं, वेळेचं, कुटुंबाचं साध्य नव्हे, साधन आहे. त्या साधनाचा वापर किती, कसा, कुठे करायचा हे भान ठेवणं गरजेचं आहे. ते भान आपण विसरलेलो आहेत. पुन्हा पुन्हा सांगतोय की आपला योग्य वेळी योग्य जागी उपयोग करा. जर आपल्याकडे 1000 रुपये असतील तर 100 रुपये इतरांसाठी खर्च करा, ते समाधान मिळवा. खरंच एखादा भुकेलेला आहे, खरंच गरजेचा आहे, त्याला 2 घास अन्न द्या आणि मग त्यातलं समाधान बघा किती मिळतंय. खूप खूप जे दिवसाला 1 लाख रुपये कमवूनही जे समाधान मिळणार नाही, ते एखाद्यासाठी 10 रुपयाचा वडापाव खाऊ घातल्यानंतर मिळतं. खूप समाधान येतं. ते साधन आहे, साध्य नाही. म्हणून त्या साधनाचा उपयोग किती, कसा, कुठे करायचा हे आपल्यावरती असतं. हे कुणी लादू शकत नाही, हे कुणी देऊ शकत नाही. हे सांगण्याच्या पलीकडे आपण फक्त ऐकू शकतो. करायचं प्रत्येकाला. त्या साधनाचा उपयोग आपल्याला किती, कसा करायचा आहे. खूप माध्यम त्या साधनाचा इतरांना सहाय्य करण्यात, सहकार्य करण्यात, मदत करण्यात खूप प्रकारे करू शकतो आपण. विविध प्रकार आहेत. समाजातल्या शेजारच्या पासून, आपल्या घरातल्या माणसापासून, शेजाऱ्यापासून, अगदी एखाद्या आश्रमाला अथवा एखाद्या गरजू व्यक्तीला, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, संत आश्रम किती आहेत. गरीबाला मदत करा. जेव्हा जेव्हा विषय येतो ना, लोकांनी फाशी घेतली, जेव्हा जेव्हा विषय येतो ना आत्महत्या, कोणीतरी एखाद्या माणसाने, एखाद्या शेतकऱ्याने 5,000 रुपयासाठी फाशी घ्यावी, त्या गावातल्या लोकांसाठी खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण सहज फिरताना 15, 20, 10, 15 हजाराचे मोबाईल घेऊन फिरतो आणि आपल्या गावामध्ये जर एखादा शेतकरी 5, 10, 20 हजारासाठी आत्महत्या करत असेल, त्याच्यासाठी जर आपण धावून जात नसेल तर तो आपला पैसा काय कामाचा. हा, प्रत्येक जणाला आपण प्रत्येक जण मदत करू शकत नाही. मात्र सर्वांनी ठरवलं तर
अवघड काय? नरकाची आणि स्वर्गाची व्याख्या साधी सोपी सरळ आहे. एक कथा आहे, पांडव आणि कौरव यांच्यामध्ये फरक काय होता, आणि त्याला थोडी वेगळी कथा पद्धतीने सांगितलेली आहे की कौरव नरकात आणि पांडव स्वर्गात का. साधा हिशोब आहे. तिथे स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये सगळेजण जेवण्याच्या रांगेत पंक्तीत बसवलेले होते, आणि ते पंक्तीत बसवलेले असताना प्रत्येकाच्या हाताला एक हातभर चम्मच बांधलेला होता, आणि त्या चमच्याने आपण स्वतः खायचं. समोर ताट भरलेले पंचपक्वान्नानं मात्र ताट हातभर चमच्याने खाता येत नव्हतं. तोंडात जाईलच कसा तो, जातच नव्हता. सगळं अन्न उचललं टाकायला गेलं का ते सांडायचं, खाली पडायचं, सगळं ताट रिकामं व्हायचं. कौरव रोज भुके राहायचे, उपाशी राहायचे. मग आणि पांडव मात्र रोज भूक संतुष्ट झालेले दिसायचे. काय फरक होता? त्यांच्याही हाताला हातभर चमचा बांधलेला होता. मात्र महत्वाचा फरक काय होता? कौरव प्रत्येकजण स्वतः खाण्याचा प्रयत्न करायचे, त्यामुळे त्यांची भूकही मिटत नव्हती आणि अन्नही संपून वाया जायचं. पांडव काय करायचे? आपला जो हातभर चमचा आहे त्या हातभर चमच्याने आपला मोठा भाऊ, एक भाऊ दुसऱ्या भावाला घास भरवायचा. बरोबर त्या हातभर चमच्यामुळे त्याच्या तोंडात जायचं, त्याचं पोट भरायचं, तो याला खाऊ घालायचा. हे अन्न खाऊन संतुष्ट व्हायचे. स्वर्ग नरकामध्ये काय फरक आहे? हाच तर फरक आहे. आपलं दुःख, आपलं सुख इतरांना वाटलं तर ते अधिक मोठं होत असतं. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा इतरांसाठी उपयोग केला की सुख समाधान होतं. आपण जेव्हा संकटात सापडतो, आपण जेव्हा कष्टात येतो, आपण जेव्हा अडचणीत येतो, त्यावेळेस तो समोरचा माणूस आपल्याला धावून आलेला असतो. ज्या लोकांना तुम्ही काही थोडीफार मदत केली ही तुमच्या डोक्यात पण नसेल, ज्या लोकांना तुम्ही मदत केली ते तुमच्या डोक्यात पण नसेल, पण त्यांना जर कळलं हा अडचणीत आहे, वन टाइम एका टायमाला 10 जण धावून येतात. आणि आपण जेव्हा कोणालाही मदत केली नसती ना, प्रत्येक जण आपल्याकडे पाठ फिरवतो. म्हणून या साधनाचा आचार्यांनी काय केलेले आहे? आपल्याला आलेली दान दक्षिणा आहे, म्हातारधाम म्हणून जो आहे तो म्हातारधाम, माझ्या देवाची साधक मंडळी, माझ्या देवाचे भक्त, माझ्या देवाला अनुसरलेले हे संत महात्मे अर्धापोटी राहतात. भिक्षा येत नाही म्हणून अर्धपोटी राहतात. माझ्याकडे असलेला पैसा तो त्यांना सांगितला असताना, चला रे पचन करतोय खा. पण तिथं पण आचार्य नम्रतापूर्वक, विनंतीपूर्वक दंडवत घालून मागतात, बाबांनो माझा हा एवढा म्हातारधाम उपयोगाने वा. पंथाचा प्रमुख आचार्य, जोही देवाचं सन्निधान लाभलेला वेदवंती नागदेव झालेला आचार्य सर्वांना प्रार्थना करून विनंती करून सांगतो. ही नम्रता कशामुळे येते? जेव्हा परहित निरत असतं, जेव्हा सतत इतरांच्या हितावरती लक्ष असतं, सुखावरती लक्ष, इतरांच्या भल्यावरती लक्ष असलं की पैसा हा साध्य नव्हता, साधन होतो. आचार्यांसारखंच प्रेमाचे 14 उपाय आहे. दुकाळी का भुकेल्या, त्यातलं ह्या दुकाळी भुकेलेल्यांना आचार्यांनी, अर्थात ते प्रेमाला जाणारच होते, तरी आचार्यांनी त्यांना भोजन दिलं आणि पैसा हा उद्धाराचं साधन करून घेतलं. आपणही तसंच करू शकतो. एवढंच सांगतो आणि आज थांबतो.